होळी निमित्त पिंपरी चिंचवडमध्ये चिमुकल्यांनी इको फ्रेंडली रंगांची उधळण केली। पर्यावरणाचा समतोल राखत त्यांनी इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी केली। कुणी मारलं? लगाओ लगाओ अच्छे से लगाओ लगाओ ना। अमरावती इथल्या वडाळी परिसरातील नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयामध्ये रंगोत्सव साजरा करण्यात आला। अंध विद्यालयातील चिमुकल्यांसोबत सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही रंगपंचमी साजरी केली। नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी साजरी करण्यात आली। अंध विद्यालयात राहणाऱ्या चिमुकल्यांनाही रंगपंचमीचा आनंद लुटता यावा यासाठी दरवर्षी विद्यालयामध्ये रंगपंचमी साजरी करण्यात येते। अहमदाबादमध्ये टोमॅटो होळी साजरी करण्यात आली। एकमेकांवरती टोमॅटो मारत इथे तरुणाईने अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली। याशिवाय रेन डान्सचाही तरुणाईने आनंद लुटला। अशा प्रकारे टोमॅटोने होळी खेळण्याची प्रथा स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। मैं होली का पूरा दृश्य राधा कृष्ण के साथ बहुत होली खेला है। मैंने भगवान कृष्ण के साथ ही खेला है। तो अभी एक्चुअल एज ए सांसद बन के यहाँ आप सबके बीच में रहने का ये अवसर मिला है। बहुत ही अच्छा लग रहा है। आई एम सो हैप्पी एंड आई विश ऑल गुड लक टू एवरीबडी। एंटायर ब्रज हमारा एकदम से फूले फले और जितना जितना विकास होना है वो सब यहाँ पर होना चाहिए। मैंने जो 5 साल में किया है वो बहुत कम है। अभी बहुत कुछ करना है। अभी मुझे अगला ये 5 साल मिल रहा है मेरे ख्याल में। मिल गया लोग मैं आप सबके साथ मिलकर इस होली के अवसर पर ये वादा करती हूँ कि इस विदिन 2-3 साल के अंदर ही बहुत कुछ आपको नजर आएगा ब्रज में। प्रियंका जी कह रही हैं कि बनारस में कोई विकास नहीं हुआ। क्या बात करते हैं, कितना विकास हुआ। मैं खुद जाकर अभी मेरा एक कार्यक्रम था जनवरी में, मैंने देखा एकदम दंग रह गई थी कि कितना विकास हुआ, कितना हुआ है। वैसा हमारे ब्रज में भी होना चाहिए। ये मैंने मोदी जी से कहा है। तो मैं भी क्या मोदी जी रिपीट? Of he will be coming. Who else can come? और कौन आ सकता है बताइए? कोई नहीं आ सकता है। उनके जैसा जो काम इतना निस्वार्थ होकर जो काम किया है ऐसा कोई इंसान। नागपुरामध्ये तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन रंगपंचमी साजरी केली आहे। कळमनामा भागामध्ये या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून समान अधिकार द्यावे अशी अपेक्षा तृतीयपंथीयांनी व्यक्त केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलढाण्यामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला सैलानी यात्रा भरवण्यात आली। लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सैलानी दुर्गा परिसरामध्ये असंख्य नारळांची होळी पेटवण्यात आली। या होळीमध्ये जवळपास 10 ट्रक नारळ, 5 पोते खिळे आणि 200 पोते बिबे जाळण्यात आले। पेटलेल्या होळीमध्ये मनोरुग्ण आणि भाविक पडू नयेत म्हणून पोलिसांनी बॅरिकेड्स देखील लावले। तर रत्नागिरीमध्ये शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते। गुहागर तालुक्यातील कोंड कारोळ गावामध्ये सूर्योदयापूर्वी होळी पेटवण्याची परंपरा आहे। होम पेटवल्यानंतर हाका मारण्याची अनोखी परंपरा आजही इथे जपली जाते।
मुंबादेवीमध्ये होलिकात्सव साजरा करण्यात आला। ही होळी पाहण्यासाठी दक्षिण अमेरिकेहून खास पर्यटक इथे आले होते। Don't go too close. Just want to see you in the background. Don't close your eyes. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मीरा रोड इथल्या होळी महोत्सवाला हजेरी लावली। ठाणे लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी होली मिलन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या कार्यक्रमाकडे उत्तर भारतीयांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। हमारे संविधान करने वाले और बहुत सारे आचार्य पंडित जी, पूज्य पंडित जी यहाँ पर आए हैं। भी नंदुरबारच्या धडगाव इथे आमदार केसी पडवी यांनी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली। सातपुडा पर्वत रांगेमध्ये आदिवासी बांधवांमध्ये होळी सणाचं खास महत्त्व आहे। संपूर्ण सातपुडा पर्वत रांगेत असलेली इथे दिवसा होळी पेटवली जाते। होलिका उत्सवासाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव इथे गर्दी करतात। सुरतमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने होलिका दहन साजरा करण्यात आला। नागरिकांनी सरस गावामध्ये जळत्या निखाऱ्यांवरती अनवाणी चालत दुष्ट प्रवृत्तींचा नाश होण्यासाठी प्रार्थना केली। अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती।